मुंबईतून एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून हा व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील. नफ्यासाठी माणूस किती खालच्या थराला जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण मुंबईच्या मालाड परिसरात पाहायला मिळालं आहे. एका फळ विक्रेत्याने चक्क उंदीर मारण्याचं विषारी औषध फळांना लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खराब केले बच्चे लोग खाते हैं ये तो इधर ये लगा रहा है, ये देखिए को लगा रहा है, ये मैं अभी लेने वाला था. ये देखिए सब पूरा इधर लगा के रखा है. मैं खराब केले में. अरे तो ये तू तेरा चूहा खाएगा तो उसके बदले तू. मालाडमधील एका गजबजलेल्या या भागात हा फळ विक्रेता दररोज आपली गाडी लावून सफरचंद, डाळिंब यांसारखी महागडी फळं विकायचा. रात्री उंदीर फळं कुरतडून नुकसान करत असल्याने हे नुकसान टाळण्यासाठी विक्रेत्याने अत्यंत धोकादायक मार्ग अवलंबला. त्याने फळांच्या सालींवर रॅटोल हे उंदीर मारण्याचं विष लावायला सुरुवात केली. काही जागरूक नागरिकांच्या संशयावरून हा विक्रेता फळांवर पिवळसर काळपट क्रीम लावताना रंगेहात पकडण्यात आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली, मात्र नागरिकांनी जाब विचारल्यानंतर उंदीर फळे खाऊ नयेत म्हणून मी हे औषध लावत असल्याची धक्कादायक कबुली त्याने दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओ समोर येताच संपूर्ण मुंबईत संतापाची लाट उसळली आहे. हजारो निष्पाप नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या विक्रेत्यावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. रॅटोल या उंदीर मारण्याच्या औषधामध्ये येलो फॉस्फरस हे अत्यंत घातक रसायन असते. हे विष शरीरात गेल्यास रक्ताभिसरण प्रक्रियेत मिसळून यकृत आणि मूत्रपिंड निकामी करू शकते. विशेष म्हणजे हे विष फळांच्या सालीमध्ये झिरपते. त्यामुळे फळं गरम पाण्याने धुतली तरी विषाचा अंश पूर्णपणे नष्ट होत नाही. लहान मुलं अनेकदा फळं नीट न धुता किंवा सोलून न खाता थेट खातात. अशावेळी हे विष त्यांच्यासाठी प्राणघातक ठरू शकतं. त्यामुळे हा प्रकार केवळ फसवणूक नसून थेट जीवघेणा गुन्हा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी संबंधित फळ विक्रेत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच अन्न व औषध प्रशासनाने संपूर्ण परिसरातील उघड्यावर विकल्या जाणाऱ्या फळांची तातडीने तपासणी करावी अशी जोरदार मागणी होत आहे.